कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता आपलं काम झालंच म्हणून समज। म्हणजे आज आरजा हॉस्पिटल मध्ये नसणार। अरे पण कसं काय? ते काय करायचं ते मी करतो, तुला बाकीचं सगळं माहिती आहे ना? हा माहिती। आई आता लई मजा येणार आहे बघ। आता हसून झालं असलं ना तर पैसे दे मला पहिले, मी हॉटेलला जाऊन खाते काहीतरी, दे पैसे। काय कटकट या म्हातारीची ना। धर फक्त आहे ना, खाऊन झोपू नको म्हणजे झालं। नाही 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 झोपत। वा, हे असं बघितलं का नाही अर्जुन, लय भारी वाटतं बघ। आता असं सोन्यासारखं जावं ये, मग आम्हाला तर असंच होतं। हो मामी, हे काही तुमच्या लेकीसाठी नाही चाललं, मग आमचे बाळोबा येणार आहेत त्यांच्यासाठी चाललंय। हो का? हा मग काय दीपेडॉन? हो अहो दाजीबा, बाळोबा लय महत्वाचं आहेत आपल्यासाठी। ए दिप्या, तू कधीपासून पार्टी बदललीस रे? आहे का आता? मी कुठे पार्टी बदलली? मी पहिल्यापासून दाजीबांच्याच पार्टीत आहे की। एक नंबर ठीक आहे, जरा चेष्टा बास करा। आप्या बरं वाटतंय का ग? हो बाप। आपे डॉक्टर काय म्हणलेत ग, म्हणजे कधी काय? डॉक्टरांनी मला सांगायला लावलंय, कळायला लागलं की सांग म्हणते। दिदे मला लय भारी वाटतंय, असं एकदम असं नाचूच वाटतंय मला। अरे नाचू काय? बघ की, म्हणजे तुमचं प्रेम, परत लग्न आणि आता बाळ, हे सगळा प्रवास बघितलाय मी। आणि आता या प्रवासात नवीन पॅसेंजर येणार आहे, त्यासाठी आत्ताच माझ्याकडून आणि हासगावच्या सर्व बच्ची कंपनीकडून ढीग भरून शुभेच्छा। अरे हो, हे राहिलंच की। अहो हे विसरून कसं चालेल दाजीबा, मी बाळाला सगळ्यात पहिल्यांदा हेच शिकवणार आहे। हो दीपेच्या नादानं तू पण वय। अहो नादाला काय बापू, जन्माच्या आधीपासून आपल्या गँगची मेंबरशिप आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळं लवकरात लवकर आमचा नवीन मेंबर आमच्या गँग मध्ये येऊ द्या। हो दीपेडॉन, एक नंबर बोलायला लागल्या। आता माझी दीदी कलेक्टर आहे, वाण नाही पण गुण तर लागणारच की, काय दिदे? एक मिनिट, माझं काय रे? तू आहेस की भारी पत्रकार? हा, दंगलीचा खरा सूत्रधार शोधणारा पत्रकार। अहो दाजीबा, एवढं सगळं कोणामुळे करू शकलो? दीदीमुळेच ना। बर आता आता जरा बास करा, तिला आराम करू द्या। हा होय आप्या, तुम्ही दोघं पण आराम करा आता। बापू, मला कुठली झोप लागतील, मला कसला आलाय आराम, मला काय सुचणार आहे का आता? अहो दाजीबा, मी आहे की तुमच्या संग। हा नाही नाही नाही, मी म्हणते आत्ताच झोपून घ्या, कारण एकदा का बाळ आलं, झोप नाही न काय नाही। सुषमा, त्यांना ती काय वेगळं सांगायची गरज आहे का? बघा, आता तुम्ही आई बाबा होणार आहे, आता जशी एकमेकांच्या सोबत आहे ना, तसेच कायम सोबत राहा। आम्हाला दोघांना बी माहिती, तुम्ही जगातले सगळ्यात भारी आई बाप होणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।